नमस्कार. उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. ही रात्र देवी लक्ष्मीची मानली जाते आणि असं म्हणतात की उद्या रात्री चंद्राच्या शीतल किरणांमधून दुधात अमृत उतरतं. चला तर मग उद्याच्या या खास रात्रीसाठी अमृततुल्य आणि औषधी मसाला दुधाची सोपी रेसिपी आजच शिकून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध बनवण्यासाठी त्याचा मसाला कसा बनवायचा हे सर्वप्रथम पाहूया. इथे मी 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत, 15 ते 20 काजू घेतलेले आहेत, 10 ते 12 पिस्ते, 2 चमचे दुधाची पावडर, थोडंसं केशर, पाव चमचा हळद, थोडीशी चारोळी, वेलची पूड आणि जायफळ पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर या दुधामध्ये आपण साखरेऐवजी खडी साखर वापरणार आहोत. खडी साखरेमुळे पोटाला छान थंडावा मिळतो. मसाला दूध बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि ते मी असं गरम करत ठेवलेलं आहे. आता काजू, बदाम आणि पिस्ते आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत, जास्त ते भाजायचे नाहीयेत आणि त्यानंतर ते थंड करून घ्यायचे. एका इलेक्ट्रिक चॉपर मध्ये हे सर्व काजू, बदाम, पिस्ते मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे जाडसर मी बारीक करून घेते. इथे मी मिक्सरचा वापर करत नाहीये कारण मिक्सर मध्ये याची बारीक पावडर होऊन जाते. बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ते एका बाउल मध्ये काढलेले आहेत. आता यामध्ये चारोळी, जायफळ पावडर, वेलची पावडर, थोडंसं केशर, 2 चमचे दुधाची पावडर, हे सर्व साहित्य घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मसाला दूध बनवण्यासाठी दुधाचा मसाला तयार आहे. हा फ्रीज मध्ये 2 महिने आरामात टिकतो. आता दुधामध्ये जेवढं गोड दूध तुम्हाला हवं आहे तेवढी खडी साखर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. या दुधामध्ये हळद घातल्याने याचे औषधी गुणधर्म वाढतात. आता यामध्ये मी 2 मोठे चमचे हा दुधाचा मसाला घालतेय आणि आता हे दूध या मसाल्यासोबत व्यवस्थित असं छान आटवून घ्यायचंय. याला जास्तही आपल्याला घट्ट नाही करायचंय, पातळच ठेवायचंय. हे पहा, दूध आता दाटसर झालेलं आहे, म्हणजे आपलं मसाला दूध कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार आहे. तर नक्की करून बघा हे अमृततुल्य मसाला दूध. यातले ड्रायफ्रूट शरीराला ऊर्जा देतात आणि मन शांत ठेवण्यास मदत करतात. हे आरोग्यदायी दूध चंद्रप्रकाशात ठेवून देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि हा सण सर्वांसोबत आनंदात साजरा करा. तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.